ठीक आहे. सो हा काइंड ऑफ क्वेश्चन आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलाय प्रिव्हियस लेक्चर मध्ये. ठीक आहे. ग्रेट. द ऍव्हरेज ऑफ 9 ऑब्झर्वेशन इज 87. ठीक आहे. 9 ऑब्झर्वेशनचं तुमचं काय स्टुडंट इथे ऍव्हरेज दिलं 87. ऍव्हरेज ऑफ फर्स्ट 5 ऑब्झर्वेशन दिलं 79 अँड ऍव्हरेज ऑफ नेक्स्ट 3 दिलंय. अर्थ काय निघतो स्टुडंट, तुमच्याकडे टोटल किती टर्म्स आहेत? 9 टर्म्स आहेत, 9 व्हॅल्यूज आहेत किंवा 9 ऑब्झर्वेशन्स आहेत. त्या 9 ऑब्झर्वेशन्स मध्ये तुम्हाला टोटल 1 पासन ते 9 ऑब्झर्वेशनची सरासरी दिलेली आहे 87. ही काय झाली स्टुडंट, तुमची 9 ऑब्झर्वेशन्सची सरासरी झाली. किती ऑब्झर्वेशन्सची? 9 ऑब्झर्वेशन्सची सरासरी. ऍव्हरेज 87 कितीचं? 9 ऑब्झर्वेशन्सचं. तर सम काय येईल मग? सम काय येईल? 87 इंटू 9. येस एव्हरीवन, इथेपर्यंत सगळ्यांना समजलं? इथेपर्यंत सगळ्यांना समजलं? हे टोटल सम कशाची आली स्टुडंट? सम कशाची? 1 पासन ते 9 पर्यंतच्या ऑब्झर्वेशन्सची. इथपर्यंत सगळ्यांना समजलं? नंतर प्लीज नका विचारू, जर आता समजलं नसेल तर पटकन विचारून घ्या. आणि उशिरा आल्यानंतर जे स्टुडंट झाले त्यांनी तर नकाच विचारू. ठीक आहे. ओके. सो तुम्ही एकदा रेकॉर्डिंग पाहून घ्या. सिम्पल. 1 पासन ते 9 ऑब्झर्वेशनची तुम्हाला सरासरी दिलेली 87. टोटल ऑब्झर्वेशन आहेत 9. त्यांची समेशन किती येईल मग स्टुडंट? 87 इंटू 9, 783. यासोबत पहिल्या 5 ऑब्झर्वेशनची सरासरी दिली. टोटल किती आहेत? 9. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. बरोबर. तर पहिले जे 5 ऑब्झर्वेशन आहेत 1 पासन ते 5 पर्यंत, यांची सरासरी पण तुम्हाला दिली, ऍव्हरेज दिलेला आहे. किती दिले स्टुडंट? 79 दिले. बरोबर. यांचं ऍव्हरेज दिलंय 79. सो फर्स्ट 5 ऑब्झर्वेशन, पहिले 5 ऑब्झर्वेशन किंवा पहिल्या 5 इथे तुम्ही काय बोलू शकता, व्हॅल्यूजची किंवा संख्यांची सरासरी किती आहे? 79. सो एनची व्हॅल्यू किती येईल स्टुडंट? एनची व्हॅल्यू किती येईल? पहिले 5 म्हटल्यानंतर एनची व्हॅल्यू आली 5. मग सम किती येईल? बेरीज किती येईल? ऍव्हरेज गुणिले एन म्हणजे 79 गुणिले 5. इज एव्हरीवन क्लिअर विथ दिस? क्लिअर विथ दिस? हे बेरीज कशाची आली स्टुडंट? हे सम कशाची आली? पहिले 5, पहिल्या 5 ऑब्झर्वेशनची तुमची ही समेशन आली. येस क्लिअर? आता यानंतर तुम्हाला काय विचारलंय? लास्ट 3 चे पण दिले का? ओके. नेक्स्ट 3 चे पण 92 दिले. लक्षात घ्या. पहिले 5 झाले, राहिले किती स्टुडंट? बाकीचे 3 राहिले. बरोबर. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. ठीक आहे. बाकीचे जे पेंडिंग आहेत स्टुडंट 3, 1, 2 आणि 3 म्हणजे 6वी, 7वी आणि 8वी टर्म, या तिघांची पण सरासरी देऊन टाकली. 4 राहिलेत नो डाऊट, बट आपल्याकडे 3 आहेत ना. तुम्हाला पुढे काय दिलंय? नेक्स्ट 3 बोलले. प्रश्नामध्ये काय म्हटलं? नेक्स्ट 3 बोलले. उरले 4 नो डाऊट, बट आपल्याला नेक्स्ट 3 चे दिले. सो नेक्स्ट 3, नेक्स्ट 3 ची ऍव्हरेज किती दिली? 92. सो एनची व्हॅल्यू किती येईल मग स्टुडंट? 3 बोलले, नेक्स्ट 3 बोलले, म्हणजे एनची व्हॅल्यू पण 3 येईल. मग या तिघांची बेरीज किती येईल? 92 इंटू 3. सो हे व्हॅल्यू येईल 276 च्या बरोबर. हे मी ऑलरेडी करून ठेवलंय. ठीक आहे. सो हे कशाची समेशन आहे? कशाची बेरीज आहे? 6वी, 7वी आणि 8वी टर्म किंवा ऑब्झर्वेशन या तिघांची. प्रश्न काय विचारलाय? 9वी ऑब्झर्वेशन शोधायची, शेवटची. आता पहा, आपल्याकडे टोटल 1 पासन ते 9 पर्यंत यांची टोटल किती आली स्टुडंट? या सगळ्यांची बेरीज किती आली सांगा? 1 पासन ते 9th पर्यंत या सगळ्यांची बेरीज किती आलेली आहे आपल्याकडे? किती आली आहे स्टुडंट? फास्ट पिन डाऊन करा. 783 आली आहे. 783 आली आहे. बरोबर. टोटल 9 संख्यांची तुमच्याकडे किती आली? 783. ओके. यातले पहिले 5 ची किती आली आहे? 395. पहिले 5 चे 395. बाकीच्या 3 ची किती आली आहे स्टुडंट? 276. आणि टोटल किती आहे? 783. शोधायचं काय? ही 9वी टर्म शोधायची. कशी शोधणार मग? 783 मधनं या 2 व्हॅल्यू वजा करा. समजत आहे? समजत आहे एव्हरीवन? सगळ्यांना समजत आहे? प्लीज विचारा. जर नसेल समजत तर प्लीज विचारा.
टोटल व्हॅल्यू 783 मधनं जेव्हा आपण या दोन व्हॅल्यू वजा कराल तेव्हा आपल्याला उरलेली व्हॅल्यू म्हणजे 90 व्हॅल्यू भेटून जाईल, राईट. सो यातनं दोन्ही व्हॅल्यू वजा करा, 395 पण वजा करा आणि 276 पण वजा करा, तुम्हाला इथे टोटल भेटून जाईल 112. लास्ट स्टेप एकदा रिपीट करा. पहा मोहन, यामध्ये टोटल किती व्हॅल्यू आहेत? 9 व्हॅल्यू आहेत, 1 पासन 9, बरोबर. तुम्हाला टोटल 9 संख्यांची बेरीज माहितीये का नाही? टोटल 9 संख्यांची बेरीज माहितीये का नाही? मोहन रिप्लाय करा. 1 पासन ते 9 पर्यंतची व्हॅल्यू माहितीये का नाही? टोटल 783, याची बेरीज आहे 783. यातनं पहिल्या पहिल्या 5 ची पण व्हॅल्यू माहितीये? स्वाती रिपीट सेशन मध्ये पहा. पहिल्या 5 ची किती आहे? 395. नेक्स्ट 3 ची किती आहे मोहन? 276. म्हणजे टोटल 8 ची आपल्याकडे आली का नाही? टोटल 8 ची आली का नाही मोहन? 395 आणि 276 हे काय आहेत? बेरीज आहेत. कशाची बेरीज आहे? पहिली 5 आणि नंतरच्या 3 म्हणजे टोटल 8 संख्यांची बेरीज आहे का नाही आपल्याकडे? समजत आहे मोहन? मोहन रिप्लाय करा फास्ट. ओके. टोटल 9 संख्यांची बेरीज आली 783. टोटल 8 संख्यांची पण बेरीज आहे आपल्याकडे 395 आणि 276. मग 9 मधनं 8 संख्यांची जर तुम्ही मायनस केला तर तुम्हाला उरलेली संख्या भेटेल का नाही? रिप्लाय करा. 9 संख्यांमधनं 8 संख्यांची बेरीज केल्यावरती तुम्हाला 9व्या संख्याची भेटली का नाही? क्लिअर आता? सगळ्यांना क्लिअर आहे? पिन डाऊन करा फास्ट, मला नेक्स्ट क्वेश्चन घ्यायचे. आणि जे प्लीज लेट जॉईन करतात त्यांना रिक्वेस्ट आहे काइंड की रेकॉर्डेड सेशनचा थोडा सुरुवातीचा पोर्शन पाहत चाला, ठीक आहे. हा पण सेम टाइप ऑफ क्वेश्चन आहे बघा. यामध्ये तुम्हाला 11 संख्यांची सरासरी दिली आहे 30. टोटल संख्या किती आहेत स्टुडंट आपल्याकडे? 11. 1 पासन ते 11 पर्यंतची संख्या आहे तुमच्याकडे, ठीक आहे. सो या टोटल संख्यांची ऍव्हरेज किती दिली आहे तुम्हाला? 30 दिली आहे. किती संख्यांची दिली आहे स्टुडंट? 11 संख्यांची तुम्हाला टोटल सरासरी शोधता येते, म्हणजे 30 दिलेली आहे. मग सम शोधता येईल का? सम कशाच्या बरोबर येईल? 30 गुणिले 11च्या बरोबर येईल, बरोबर. बरोबर का नाही? सगळ्यांना समजते? थोडं मला आज बोलता नाही येते, माहिती नाही, काल रात्री जागल्यामुळे मे बी थोडी टंग कंटिन्युअसली स्लिप व्हायला लागली. तर प्लीज रिप्लाय करा पटपट, ठीक आहे. मला जास्त बोलता नाही येते. 30 गुणिले 11, राईट. तुमची टोटल समेशन किती आली स्टुडंट? 30 गुणिले 11. ओके. यानंतर यानंतर एक सेकंड स्टुडंट्स, एक मिनिट, हे क्वेश्चन सॉल्व्ह करा. थोडे 2 मिनिटाचा मी ब्रेक घेतो. प्लीज हा क्वेश्चन सॉल्व्ह करा. 2च मिनिटं, मी थोडं पाणी पितो. ओके. सो 1 पासन ते 11 एवढं टोटल संख्या आहेत स्टुडंट्स आपल्याकडे, म्हणजे टोटल 11 संख्या आहेत. 11 संख्यांची तुम्हाला सरासरी इथे किती देऊन ठेवलेली आहे? 30. ओके श्रेया, स्टिक टू द क्वेश्चन, नंतर जाऊ त्या क्वेश्चन कडे. तेव्हाच विचारलं होतं मी तुम्हाला 4 वेळेस. अँड टोटल संख्या किती आहेत? 11. मग समेशन किती आली स्टुडंट? समेशन आली 30 गुणिले 11. म्हणजे टोटल बेरीज किती आली? टोटल 11 संख्यांची किंवा टोटल 11 ऑब्झर्वेशनची बेरीज कशाच्या बरोबर येणार आहे स्टुडंट? तुमची इथे 330च्या बरोबर येणार आहे. पॉइंट नंबर 1 क्लिअर? पॉइंट नंबर 1 क्लिअर? ओके. नेक्स्ट नेक्स्ट पहा. यानंतर यानंतर पहिले 6 संख्यांची तुम्हाला सरासरी देऊन ठेवली. तर पहा, 1 पासन ते 6 पर्यंत, 1 पासन ते 6 पर्यंत, 1 2 3 4 5 आणि 6, 6व्या संख्येपर्यंत तुम्हाला परत सरासरी देऊन ठेवलेली आहे 17.5. सो फर्स्ट 6 टर्म्स
फर्स्ट 6 टर्म्स, ओके, फर्स्ट 6 टर्म्स ची सरासरी किती आहे, ऍव्हरेज दिली आहे 17.5. तर यांची व्हॅल्यू पण काय स्टुडंट 6 येईल, कारण पहिल्या 6 ची शोधतोय आपण. मग सम कशाच्या बरोबर येईल, 17.5 गुणिले 6. देअरफॉर सम कशाच्या बरोबर येईल स्टुडंट, 105 च्या बरोबर येईल, 105 च्या बरोबर येईल. क्लिअर? एवढं इथपर्यंत सगळ्यांना समजलंय? परत एकदा विचारते, इथपर्यंत सगळ्यांना समजलंय? फास्ट प्रिंट डाऊन करा. हे होते पहिले 6 टर्म स्टुडंट्स. नंतर काय बोललंय, लास्ट 6 टर्म्स जे आहेत, ओके, लास्ट 6 मेंबर्स, त्यांची पण तुम्हाला इथे सरासरी देऊन ठेवलेली आहे 42.5. सो ऍव्हरेज किती आहे, 42.5. परत लास्ट 6 टर्म्स बोलले म्हणजे यांची पण व्हॅल्यू, शेवटचे 6 संख्या म्हणजे यांची व्हॅल्यू पण 6 असणार आहे. सो सम किती असणार आहे स्टुडंट, सम 42.5 गुणिले 6, म्हणजे टोटल किती झाले स्टुडंट, 225 झालं. 225 काय झालं, तुमचा समेशनची व्हॅल्यू आली. पहिले 6 टर्म ऍड करा. पहिले 6 टर्म, टोटल टर्म्स किती आहेत पहा, 1 2 3 4 5 6 झाले, हे 7, हे 8, हे 9, हे 10 आणि 11. स्टुडंट पहिल्या 6 टर्म पर्यंत आपण कुठून पाहिलं, 1 पासनं ते 6 पर्यंत पाहिलं, बरोबर. शेवटचे 6 संख्या कोणत्या आहेत पहा, हे पहा, 1, यालाच पकडा, 1 2 3 4 5 6. 6वी टर्म इथे पण यायला लागली आणि 6वी टर्म इथे पण यायला लागली. हे समजतंय का, हे समजतंय का स्टुडंट? पहिल्या 6 टर्म मध्ये 6th टर्म इथे पण येत आहे आणि शेवटच्या 6 टर्म मध्ये 6th टर्म इथे पण येत आहे. प्लीज प्रिंट डाऊन करा. 255, ओके, 255, सॉरी. अहो 1 पासनं ते 6 पर्यंत ड्रॉ करण्याचं काय आहे यामध्ये, 1 पासनं ते 6 पर्यंत, हे दुसरी टर्म, हे तिसरी टर्म, हे चौथी, 5वी, हे 7वी, 8वी, हे 9वी, हे 10वी आणि ही 11वी. यामध्ये पहिल्या 6 टर्म मध्ये म्हणजे यात 6 येतोय का नाही, हे जे आपण पहिले 6 टर्मची इथे समेशन काढली, यात 6वी टर्म यायला लागली आणि शेवटच्या 6 टर्म्स मध्ये 6वी टर्म यायला लागली का नाही पहा, ही पहिली टर्म, ही दुसरी टर्म, ही तिसरी टर्म, ही चौथी आणि ही 5वी आणि ही 6वी. यात पण 6 येते, म्हणजे 6 इथे पण यायला लागले स्टुडंट, 6 इथे पण येते, दोन्ही ठिकाणी येते. पहिल्या 6 मध्ये पण येते आणि शेवटच्या 6 मध्ये पण 6वी टर्म यायली, म्हणजे डबल काउंटिंग व्हायली का नाही, हे समजतंय का विचारा. हे समजतंय का स्टुडंट? फास्ट पिन डाऊन करा, फास्ट पिन डाऊन करा. म्हणजे 6वी टर्म 2 वेळेस काउंट व्हायला लागली, हे सगळ्यांनाच समजायला पाहिजे. इथे पण काउंट होती आणि इथे पण काउंट होती, यासाठी लक्ष लागतं स्क्रीनवर. टोटल ऍव्हरेज, टोटल संख्यांची ऍव्हरेज किती आली स्टुडंट, 330. 330 टोटल 330 आली. आता टोटल 330 म्हणजे 11 टर्म झाल्या यामध्ये, ओके. पहिल्या 6ची किती आली, 105. शेवटच्या 6ची किती आली, 255. 6 एक्स्ट्राचे इथे पण काउंट झाले, इथे पण काउंट झाले. मग मी 6th टर्म कशी शोधते पहा. पहिलं मी काय करेल, दोघांची बेरीज घेईल, पहिल्या 6 टर्म्सची आणि शेवटच्या 6 टर्म्सची बेरीज घे. लक्षात घ्या स्टुडंट, पहिल्या 6 टर्म्सची आणि शेवटच्या 6 टर्म्सची बेरीज घे. किती येते बेरीज पहा, कॅरीड 1 3 3, 330 बेरीज येते. 330 बेरीज यायला लागली. काय तर चुकतंय, 255 आहे ना, मी 225 का लिहिते मलाच नाही माहिती. 6 राईट, 260. हे समजलं का स्टुडंट, इथेपर्यंत समजलं का? मी काय केलं, पहिल्या 6, फर्स्ट 6 आणि लास्ट 6 टर्म्सची बेरीज घेतली. हे कशाच्या बरोबर आली स्टुडंट, 360च्या. अहो तुमचं टोटलच 330 आहे, तर 360 तुमची कशी बेरीज येऊ शकते, समजत आहे स्टुडंट? स्टुडंट समजत आहे का?
टोटल 11 टर्म्स कडे 330 चॉकलेट राहायला पाहिजे. टोटल 11 टर्म्स कडे 330 असायला पाहिजे, पण टोटल तर 360 यायला लागले. म्हणजे कुठे ना कुठे घोळ होतोय. कितीचा घोळ होतोय? 30चा घोळ होतोय. म्हणजे हा 30 आकडा, हा जो 30 एक्स्ट्राचा आकडा आहे, हा कोणाचा आकडा आहे? 6चा आकडा 30 आहे. समजलं? 6 डबल असल्यामुळे, येस विनोद, 6 डबल असल्यामुळे ही व्हॅल्यू मध्ये घोळ व्हायला लागला. म्हणून 30 व्हॅल्यू तुमची इथे करेक्ट येणार आहे. कसं? 360 मधनं 330 वजा करून टाका, तुमचा आन्सर इथे 30 येईल. इज दिस क्वेश्चन क्लिअर फॉर एव्हरीवन? यामध्ये थोडासा एक ट्विस्ट होता. ओके, कॅटेगरी क्वेश्चनची सेम होती, पण यात थोडासा एक ट्विस्ट होता. इज एव्हरीवन क्लिअर विथ दिस? इज एव्हरीवन क्लिअर विथ दिस? स्टील थोडासा डाऊट असेल, एकदा प्लीज रेकॉर्डेड पाहून घ्या आणि एकदा प्लीज विचार करा प्रश्नामध्ये एक्झॅक्टली काय झालं. थोडासा टाइम घेऊन विचार करा, ठीक आहे? आता जो आपण आज नवीन कॅटेगरी क्वेश्चनची पाहणार आहोत, त्याला सुरुवात करूया, ठीक आहे? इंटरेस्टिंग कॅटेगरी आहे, जे की आपण काल ऑलरेडी शिकलोत. ठीक आहे, मला आन्सर नाही पाहिजे, सो प्लीज डू नॉट कॉमेंट एनी आन्सर. ब्लँक स्क्रीनवरच येते मी आधी. एक पण नाही का ब्लँक स्क्रीन आपल्याकडे? ठीक आहे, चला. ओके, 360 काय? तुम्ही असे कॉमेंट का करता? मॅम प्लीज 360. व्हॉट 360? येस मोहन, प्रत्येक क्वेश्चन डिरेक्टली नका सॉल्व्ह करू, काही थोडे ट्विस्ट टर्न वाले पण करा, जेणेकरून काय सांगा ते काय 360 360 काय सांगायचं? 360 काय? एक सेकंड, लेट मी चेक यार. 360 काय? 360 कसं आलं? म्हणजे हे तुम्ही पहिल्या 6 टर्मची बेरीज, मी तुम्हाला तेच ओरडू ओरडू सांगतेय की पहिल्या सहा मध्ये पण 6वी टर्म यायला लागली आणि शेवटच्या 6 मध्ये पण 6वी टर्म यायला लागली. 6वी टर्म 2 वेळेस काउंट झाली स्टुडंट. पहिल्या 6ची बेरीज किती आली? 105. दुसऱ्या 6ची बेरीज किती आली? 255. या दोघांची जर मी बेरीज घेतलं तर 360च्या जवळ चालले. म्हणजे दोघांची बेरीज किती आली? 360. ऍक्च्युअल बेरीज 330 यायला पाहिजे होती, पण 360 यायला लागली. बरोबर का नाही? सो घोळ कितीचा होतोय? 30चा होतोय. म्हणजे जो सिक्स्थ टर्म आहे, जो तुमचा 6वा टर्म आहे, तो 2 वेळेस कॅल्क्युलेट करण्यात आलाय. आता समजलं का? कुठे असतं तुम्हाला जेव्हा मी विचारते की समजलं का नाही? योगिता, कुठे असतो तुम्ही? रिअली मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारते, जेव्हा मी तुम्हाला 100 वेळेस विचारते की समजलं का, समजलं का, तेव्हा तुम्ही लोक कुठे असता? कुठे असता तुम्ही? आन्सर मी द क्वेश्चन फर्स्ट. ABCDE 5 शॉप्स आहेत स्टुडंट्स. त्या 5 शॉप मध्ये काही एलईडीचे नंबर आहेत, 20, 30, 60, 80, 50. हे एलईडीचे नंबर आहेत, ठीक आहे? ओके, पहिले तर तुम्ही मला ऍव्हरेज शोधून सांगा, चला. ऍव्हरेज एलईडी इन इच ग्रुप शोधून सांगा, चला. या प्रत्येकी तुम्हाला बेसिकली इथे ऍव्हरेज शोधायचं. पहिला प्रश्न तर सोपा आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर कसं शोधणार? कसं शोधणार स्टुडंट? या सगळ्यांची बेरीज घ्या, भागिले किती शॉप्स आहेत? 5 दुकान आहेत, भागिले 5 करा, ऍव्हरेज शोधा पहिलं. आपल्याकडे संख्या कोणत्या कोणत्या आहेत ऍव्हरेज शोधण्यासाठी? 20, 30, 60, 80, 50. या सगळ्यांची बेरीज घ्या. 20 प्लस 30 प्लस 60 प्लस 80 प्लस 50 भागिले टोटल किती? 5. ओके, हे कशाच्या बरोबर आहे? 240 बरोबर. 240 भागिले 5, सो तुमचा आन्सर येईल 48. बरोबर, 48 आन्सर आलं. फर्स्ट क्वेश्चन तर सोपा होता. आता दुसरा क्वेश्चन काय विचारलाय? कालच्या कॉन्सेप्टवर बेस्ड आहे. प्रत्येक ग्रुपमध्ये जेव्हा मी 12 एलईडी ऍड करायला लागले, तेव्हा ऍव्हरेज किती होणार आहे सांगा. आता क्वेश्चन नंबर 2 चा आन्सर सांगा, चला. क्वेश्चन नंबर 1 चा आन्सर सगळ्यांना समजलं, यात काही नव्हतं, यात फक्त ऍव्हरेज शोधायचं होतं. क्वेश्चन नंबर 2 चा आन्सर सांगा, चला. फास्ट, क्वेश्चन नंबर 2 चा आन्सर. अरे 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 अरे, कसं शोधलं तुम्ही? 300 भागिले 5 केलं. तुमचं समजत आहे, म्हणजे एक्झॅक्ट काय घोळ होतं समजतंय मला, की तुम्ही कॅल्क्युलेट करत बसलात. बरोबर.
का कॅल्क्युलेशन करायची गरज आहे? का कॅल्क्युलेशन करायची गरज आहे? जेव्हा काल ऑलरेडी आपण ही कॉन्सेप्ट शिकली होती. काय होती कॉन्सेप्ट? ऐका आधी प्लीज. आता कॉमेंट कोणी नाही करणार आहे. सगळ्यांची उत्तरं ना विचित्र येतात. प्लीज थांबा थोडं. कालच्या कॉन्सेप्टवर बेस्ड आहे. प्लीज कोणी कॉमेंट नका करू आता. काल एक कॉन्सेप्ट शिकली होती आपण. एका ग्रुपमध्ये 3 मेंबर आहेत. 3 मेंबर आहेत. ठीक आहे. आता कॉन्सेप्ट समजून घ्या. ऍव्हरेज चालली होती तुमची 48, 48, 48. ओके. एक काम करते, एक स्क्रीन ऍड करते. होल्ड ऑन. ठीक आहे, मराठीत एक्सप्लेन करते. थोडं 2 मिनिटाचा वेळ द्या मला. 48 करेक्ट आहे हो आन्सर, नो डाऊट. तुम्ही मॅमलाच क्रॉस क्वेश्चन करता, तर काय बोलायचं. 48 करेक्ट आहे आन्सर. अप्रोच समजा. समजा एक एक्झाम्पल घेते, सिम्पल एक्झाम्पल. समजा आपल्याकडे 3 मेंबर आहेत. पहिला मेंबर, दुसरा मेंबर आणि तिसरा मेंबर. ठीक आहे. पहिल्या मेंबरकडे 3 चॉकलेट. ओके. दुसऱ्या मेंबरकडे 5 चॉकलेट आणि तिसऱ्या मेंबरकडे 7 चॉकलेट. मला याची सरासरी सांगा बरं फास्ट. सरासरी कशी शोधतो आपण? सगळ्यांची बेरीज घेतो, भागिले 3 करणार. का? कारण 3 ऑब्झर्वेशन आहेत. सो 5 + 3 + 7 भागिले 3. ओके. सो हे किती होईल स्टुडंट? 15/3 म्हणजे 5. तुमची सरासरी किती आली स्टुडंट? 5 आली. बरोबर. कधी आली 5? कधी आली 5? जेव्हा पहिल्याकडे 3, दुसऱ्याकडे 5 आणि तिसऱ्याकडे 7 चॉकलेट्स होते. ठीक आहे. आता स्टुडंट एक केस आहे, खूप इम्पॉर्टंट केस आहे. समजा मी काय करू लागले, तिन्ही मेंबर्सला इक्वल नंबर ऑफ चॉकलेट्स देऊ लागले. माझ्या प्लीज वर्ड्स कडे फोकस करा, इम्पॉर्टंट आहे. तिन्ही मेंबर्सला इक्वल नंबर ऑफ चॉकलेट्स जर मी देत असेल किंवा इक्वल नंबर ऑफ चॉकलेट्स काढून घेत असेल, समान चॉकलेट देत असेल किंवा समान चॉकलेट मी त्यांच्याकडून काढून घेत असेल, अर्थ काय होतो पहा. समजा जर मी पहिल्या विद्यार्थ्याला 4 चॉकलेट दिले, दुसऱ्याला पण 4 दिले, तिसऱ्याला पण 4 दिले, सगळ्यांना इक्वल ऍड करायला लागले किंवा इक्वल काढून टाकत आहे. समजा इथून मी 2 काढले, 4 तर पॉसिबल नाहीये, 2 काढले. समजा इथून पण 2 काढले आणि इथून पण 2 काढले. म्हणजे होत काय स्टुडंट? होत काय? समान चॉकलेट देत आहे किंवा समान चॉकलेट काढून घ्यायला लागले किंवा समान चॉकलेटचा मल्टिप्लिकेशन करायला लागले. समान चॉकलेटचं काय करत आहे स्टुडंट? गुणाकार करत असेल मी. अर्थ काय निघतो की दिलेल्या विद्यार्थ्यांकडे 3, 5 आणि 7 संख्या होती. त्या संख्यामध्ये इक्वल नंबर ऑफ संख्या जर तुम्ही ऍड करू लागला, केस नंबर 1. केस नंबर 2, इक्वल संख्या जर मायनस करू लागलात, वजा करू लागलात, इक्वल संख्याचा गुणाकार करू लागलात, इंटू 4 इंटू 4 इंटू 4, किंवा इक्वल संख्याचा भागाकार करू लागलात, त्या मुवमेंटला स्टुडंट ऍव्हरेज मध्ये पण सेम चेंज येणार आहे. म्हणजे काय पहा. आता या केसला मी समजून कसं सांगते. 3 मध्ये जर समजा मी 4 ऍड केलं, 5 मध्ये पण 4 ऍड केलं, 7 मध्ये पण 4 ऍड केलं, समान व्हॅल्यू सगळीकडे ऍड करायला लागले, समान व्हॅल्यू सगळीकडे ऍड करायला लागले, तर ऍव्हरेज मध्ये पण तीच व्हॅल्यू ऍड होणार आहे स्टुडंट. ऍव्हरेज तुमचा येईल 9. सगळ्यांना पॉइंट नंबर 1 समजला का? प्लीज पिन डाऊन करा, फास्ट पिन डाऊन करा. 3 विद्यार्थी आहेत. 3 विद्यार्थ्यांकडे 3 विद्यार्थ्यांकडे माझ्याकडे संख्या आहे समजा 2, 3 आणि 4. आणि ह्याची ऍव्हरेज किती येईल मग स्टुडंट सांगा? 2 + 3 + 4 डिवायडेड बाय 3. 9/3 म्हणजे तुमची ऍव्हरेज किती आली? 3 आली. बरोबर. काय चुकतंय का कॅल्क्युलेशन मध्ये? प्लीज एकदा चेक करा. समजा समजा मी आता प्रत्येकी मधनं एक 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 संख्या वजा करायला लागले. कॉन्सेप्ट काय? प्रत्येकांमध्ये सेम ऍड करा किंवा सेम वजा करा किंवा सेमनी मल्टिप्लाय करा किंवा सेमनी डिवाइड करा. राईट. सेम नंबर मी मायनस करत आहे, ऍव्हरेज मधनं पण सेम नंबर मायनस होईल. नवीन ऍव्हरेज किती येईल? 2. क्रॉस चेक करून पाहू शकता. पहा आता 2चा
एक संख्या मायनस केली, एक राहिलं, 3 मधनं एक संख्या मायनस केली, 2 राहिलं, 4 मधनं एक संख्या मी मायनस केली, इथे 3 राहिलं. यांची ऍव्हरेज शोधा. चला यांची ऍव्हरेज शोधा. 1+2+3 म्हणजे किती झालं? 6/3. 2 आली तुमची ऍव्हरेज, 2 आली. सेम कॉन्सेप्ट तुम्हाला या प्रश्नामध्ये अप्लाय करायचा आहे. काय होता प्रश्न तुमचा? की तुमचं जे एलईडी चे 5 दुकान होते, शॉप क्रमांक 1, 2, 3, 4 आणि 5 यांच्याकडे एवढी संख्या होती ना एलईडीची स्टुडंट्स. आधी तर पहिला आपण ऍव्हरेज शोधला. आपला ऍव्हरेज किती आला होता? 48. बरोबर, 48च आला होता ना आपला ऍव्हरेज. 48च आला होता ना आपला ऍव्हरेज. पहिल्या प्रश्नाचं उत्तर 48 आलं होतं. आता यामध्ये काय झालं स्टुडंट, प्रत्येकी दुकानामध्ये आपण 12 ऍड करायला लागलो. म्हणजे काय झालं, शॉप क्रमांक 1 मध्ये 12 ऍड केले, 2 मध्ये पण 12. समान संख्या आपण जोडत आहोत. समान संख्या जोडायला लागलो प्रत्येक दुकानामध्ये. तर ऍव्हरेज मध्ये पण सेम संख्या जोडायची आहे तुम्हाला. तुमचं आन्सर येईल 48 मध्ये 12 ऍड करा म्हणजे 50 तुमची नवीन ऍव्हरेज, 60 तुमची नवीन ऍव्हरेज असणार आहे. 60. 48 + 12, 60. इज एव्हरीवन क्लिअर विथ दिस कॉन्सेप्ट? कॅल्क्युलेशन करत बसायची गरज पडली का? नाही. फक्त कॉन्सेप्ट माहित असायला पाहिजे. काय की समजा जर आपण सेम नंबरची ऍडिशन करायला लागलो, स्टुडंट हे असं नाहीये की फक्त ऍडिशनसाठी, बेरीजसाठीच नाहीये. यामधून तुम्ही कुठली संख्या जर सेम मायनस करू लागला, समजा -x, 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 -x केलात, तर ऍव्हरेज मधनं सुद्धा -x होईल. मल्टिप्लिकेशन असलं तरी सेम अनिता. मल्टिप्लिकेशन साठी सुद्धा सेम. समजा तुम्ही एक्सने मल्टिप्लाय करायला लागलात, तर ऍव्हरेज मध्ये सुद्धा एक्सनीच मल्टिप्लाय करायचंय. फक्त मल्टिप्लिकेशनच नाही स्टुडंट, तर भागाकारासाठी सुद्धा, डिव्हिजन साठी सुद्धा सेम रूल अप्लाय होणार आहे. एका सेम नंबरनी डिवाइड करत असाल तर ऍव्हरेजला पण तुम्ही सेम नंबरनीच डिवाइड करणार आहात. सगळ्यांना ही कॉन्सेप्ट क्लिअर आहे का? फास्ट प्रिंट डाऊन करा. गट या शब्दाने प्रॉब्लेम काय? गट कुठे? प्रत्येकी गट नाही, प्रत्येकी ग्रुप. हा बरोबर आहे ना. मग इच ग्रुप म्हणजे काय? ह्यामध्ये आपण जो शॉपचा ग्रुप बनवलाय बेसिकली त्याच्या अकॉर्डिंग बोलतोय. तेवढं एक्स्ट्रा तुम्ही नका विचार करू. कॉन्सेप्ट समजली तुम्हाला आपोआप क्लिक करायला लागतो प्रश्न. हा प्रश्न क्लिअर आहे स्टुडंट? मल्टिप्लिकेशन साठी समजा तुमच्याकडे 3, 5 आणि 7 ह्या संख्या आहेत, 3 वेगवेगळ्या विद्यार्थ्यांकडे. समजा या तिघांची ऍव्हरेज किती येणार आहे? 5 येईल ऍव्हरेज. येस. 5 + 3 8. 8 आणि 7 म्हणजे हे किती झाले तुमचे? 15. 3 ने डिवाइड करा, 5 भेटेल तुमचा ऍव्हरेज. समजा आता मी याला प्रत्येकी संख्यामध्ये 2चं मल्टिप्लिकेशन करायला लागले. ऍव्हरेज मध्ये पण कसा चेंज कराल मग स्टुडंट? तुम्ही 2 मल्टिप्लाय करणार म्हणजे फायनल तुम्हाला काय भेटेल? 10. समजलं? ही कॉन्सेप्ट एक्सप्लेन करायला थोडा वेळ लागला, पण आता एक्झाम मध्ये आला ना प्रश्न समजा, तर तुम्ही डिरेक्टली सॉल्व्ह करू शकाल. ठीक आहे. सो हा एक कॉन्सेप्ट होता. अजून 2-3 कॉन्सेप्ट आलेत, नो डाऊट मी ते एक्सप्लेन करेन. ठीक आहे. हा क्वेश्चन घ्या. चला हा ट्राय करा. हा वेगळा क्वेश्चन आहे, ट्राय करा. फर्स्ट 4 कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स दिलेत तुम्हाला, त्यांची ऍव्हरेज नाही 5 दिले बरोबर. फर्स्ट 5 कॉन्झिक्युटिव्ह इंटेजर्स आणि त्यांची ऍव्हरेज तुम्हाला देऊन ठेवलेली आहे 20. आता कॉन्झिक्युटिव्ह इंटेजर्स काय असतात? कॉन्झिक्युटिव्ह इंटेजर्स काय असतात स्टुडंट? एकानंतर एक येणारे नंबर. एकानंतर एक येणारे नंबर, राईट? त्यांची तुम्हाला ऍव्हरेज देऊन ठेवलेली आहे इथे. ट्राय करा चला फास्ट. एनीवन? आता
कॉन्झिक्युटिव्ह इंटेजर्स म्हणजे काय असतं स्टुडंट? एकानंतर एक येणारी संख्या, एकानंतर एक येणारी संख्या. समजा पहिली संख्या जर एक्स असेल तर आपल्याला माहिती नाहीये की कोणते कॉन्झिक्युटिव्ह इंटेजर्स आहेत. ते 1 2 3 4 5 6 पण असू शकतात, किंवा 16 17 18 19 पण असू शकतात, किंवा 100 101 102 103 वगैरे अशा पद्धतीने असू शकतात. राइट राइट. टाइम नहीं है शाइस्ता, 4 ही मिनट है मेरे पास, प्लीज मेरे को एक क्वेश्चन लेने दो, ठीक है? फॉर एग्जाम्पल, हमारे पास एक्स नाम का पहिला इंटीजर आहे, आपल्याकडे एक्स नावाचा पहिली संख्या आहे. समजा सलग 5 येणाऱ्या संख्या तुम्हाला सांगायच्या. पहिली संख्या जर एक्स असेल तर दुसरी संख्या काय असेल स्टुडंट? एक्स प्लस 1 असेल का नाही? तिसरी संख्या काय असेल? एक्स प्लस 2. चौथी संख्या काय असेल? एक्स प्लस 3. आणि पाचवी संख्या काय असेल? एक्स प्लस 5. मला सांगा, हे समजलं का आधी? हे समजलं का आधी? प्लीज फास्ट पिन डाऊन करा, फास्ट, एकदम फास्ट. पहिली संख्या एक्स आहे, दुसरी संख्या काय असेल? एक्स प्लस 1 येईल, तिसरी काय एक्स प्लस 2, चौथी एक्स प्लस 3, पाचवी एक्स प्लस 4, नॉट की 5, तर चुकून चाल, ठीक आहे, एक्स प्लस 4. आता प्रश्न काय दिलाय? ह्याची सरासरी देऊन ठेवली. ऍव्हरेजचा फॉर्म्युला काय स्टुडंट? सम घ्या डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ इंटेजर घ्या. मग या सगळ्यांची बेरीज घ्या स्टुडंट, सगळ्यांची संख्यांची बेरीज घ्या. एक्स प्लस 1 प्लस एक्स प्लस 2 प्लस एक्स प्लस 3 प्लस एक्स प्लस 4 भागिले किती संख्या आहेत? टोटल किती संख्या आहेत? 5. टोटल 5 संख्या, त्या 5 संख्यांची सरासरी देऊन ठेवलेली आहे 20. सो एक्स 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 किती वेळेस आला? 4 वेळेस आला, बरोबर? बरोबर आहे ना? 1 2 3 4 5, 5 वेळेस आला ना? 1 2 3 4 5. सो हे किती होईल स्टुडंट? 5x. 5x प्लस 1 आणि 2 हे किती झाले? 3. 3 आणि 3 6 आणि वरचे 10 भागिले 5 इज इक्वल टू 20. राइट? सो इथे काय स्टुडंट? 5x प्लस 10. हा 5 इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल. हा किती येईल? 5 2 10, 0 वरचा. ओके. सो 5x ची व्हॅल्यू कशाच्या बरोबर येईल? 100 मधनं 10 वजा करा म्हणजे 90. एक्स ची व्हॅल्यू कशाच्या बरोबर आली स्टुडंट? 90 डिवायडेड बाय 5. 5 1 जार 5. काही चुकतंय का? नाही, बरोबर आहे ना? 18. एक्स ची व्हॅल्यू कशाच्या बरोबर आली स्टुडंट? 18च्या बरोबर आली. येस येस. प्रश्न काय विचारलाय? व्हॉट इज द ऍव्हरेज ऑफ फर्स्ट 3 इंटेजर्स विचारले. आता आपल्याला पहिल्या 3 इंटेजर्सची व्हॅल्यू विचारली. आता आपल्याकडे पहिला इंटेजर आला 18, तर दुसरा काय येईल स्टुडंट? 19. तिसरा काय येईल? 20. या तिघांची तुम्हाला सरासरी सांगायची. सो 18 प्लस 19 प्लस 20 भागिले 3 करा. राईट? यांची समेशन कशाच्या बरोबर येईल? 6.6 आन्सर नाही येणार आहे. तुमचा आन्सर येईल 90. तुमचा आन्सर येईल 90. Is everyone clear? Is everyone clear? Fast. 3 कसं कन्सिडर केलं? म्हणजे प्रश्नात विचारले पहिल्या फर्स्ट 3 इंटेजर्सची घ्या म्हणून. फर्स्ट 3 आहे स्टुडंट इथे. 3 चुकून घेतलं, हे दीज नाहीये, हे 3 आहे. THREE. पहिल्या 3 इंटेजर्सची तुम्हाला इथे सरासरी सांगायची, दीज नाही. कुठे नाही समजलं? कुठेपर्यंत नाही समजलं? विचारा विचारा, परत विचारा, काही प्रॉब्लेम नाही. ओके, 1 मिनिट शिल्लक आहे. आपण नेक्स्टचा क्लास घेऊ शकतो का आता? एक 5-1 मिनिटाचा? 5-1 मिनिटाचा? येस, ओके. नाही तर ठीक आहे, उद्याच्या क्लासमध्येच घेऊयात. ठीक आहे, उद्याच्या क्लासमध्ये घेऊयात. चालेल, उद्याच घेऊयात. ठीक आहे. हा, ते चुकून झालं. ठीक आहे, माफ करा, माफ करा. बरे, चलो ठीक आहे. थँक्यू फॉर जॉईनिंग एव्हरीवन. थँक्यू. येस, लगेच पाठवते रेकॉर्डिंग.